तर छगन भुजबळ हे माध्यमांशी कुठलीही प्रतिक्रिया न देता सागर बंगल्यावरून आता निघालेले आहे। जवळपास अर्धा तास त्यांची ही बैठक पार पडलेली आहे। माध्यमांशी संवाद साधणार आहे। त्यांचा जो B6 हा बंगला आहे त्या बंगल्यावरती ते माध्यमांशी संवाद साधणार आहे। त्यामुळे छगन भुजबळ या भेटीनंतर काय नेमकी भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जवळपास अर्धा ते पाऊण तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केलेली आहे आणि या चर्चेनंतर छगन भुजबळ हे सागर निवासस्थानातून निघालेले आहेत। त्यामुळे आता त्यांच्या बंगल्यावरती ते माध्यमांशी संवाद साधताना काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सागर, थोड्याच वेळात छगन भुजबळ हे माध्यमांशी बोलतील, त्यामुळे या भेटीनंतर ते काय प्रतिक्रिया देतात, काय बोलतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच कृष्णा, तर सागर बंगल्यावरून आता छगन भुजबळ हे आपल्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत। आपल्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर ते माध्यमांशी देखील संवाद साधणार आहेत। कृष्णा, आपण पाहिलं की छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलेलं होतं की देवेंद्र फडणवीस हे माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते, मात्र निर्णय हा पक्षाध्यक्षांचा असतो। कुठेतरी अजित पवार यांच्याकडे थेट बोट किंबहुना निशाणा हा छगन भुजबळांनी साधलेला होता। तर कृष्णा यांच्याशी आपण पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करणारच आहोत।